हॅलो माईक चेक. हॅलो. तेजस गायकर यांच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. विकी पाटील यांच्या बॅटमधून आजच्या दिवसामधली चौथी मॅच मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने ओके ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नैतिक 11 असा हा सामना सुरू आहे. सकाळी अगदी उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला आणि व्हेरी फर्स्ट बॉल या स्पर्धेचा चौकार आला होता. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या सरळ हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP विकेट. फलंदाज बाद होतील. विकी पाटील 4 धाब्यांचा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट. या स्पर्धेसाठी आदोनात मेहनत घेतली सन्मान्य ओमी सुतार, सन्मान्य मोरेश्वर पाटील, रितेश पाटील, भावेश पाटील, केतन सुतार, भाविक पाटील, मिलिंद सुतार, राजू गायकर, वाकी पावले, राम जाधव आणि सचिन पाटील या सर्वांनी खूप सारी मेहनत घेऊन ही स्पर्धा मात्र उभी केली. अतिशय चांगली स्पर्धा. 3 गावांचा कारभार खरं तर एक ठिकाणी आणला आणि ही स्पर्धा उभी राहिली. सांगोडे कोंडेरी आणि वासुंदरी प्रीमियर लीग 2025. यावेळेस शरीरावरती बॉल आदळतो. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 3 वरती वैभव गायकर दाखल झालेत आणि पुढचा बॉल टॉट आहे. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि आज अगदी दिवस क्रमांक 1 या स्पर्धेचा. तेजस गायकर बॉलिंग ट्रॅकवरती. फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकर धावा आहेत 5. 5 रन्स ऑन दी स्कोर. 5 धावा धावफलकावरती. विकी पाटील याने सुरुवात चांगली केली होती. दोनही लुझर संघ आहेत जे की पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेत आणि ते आता मात्र इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके ब्रदर्स आणि नैतिक 11 या 2 संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेजस गायकर बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. स्टेप आउट होताना पाहिलं आणि बॉलची लेंथ थोडीशी आपल्या बाजूने खेचली. गोलंदाज तेजस गायकर यांनी डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. एका कड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा आहेत केवळ 5. 5 रन 1 विकेट इथे आपण समीकरण पाहतोय. 5 धावा आल्यात. पहिल्या षटकाच्या जर विश्लेषण तुम्ही पाहिलं तर अगदी पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा बॉल डॉट, 5व्या बॉलवरती एक सिंगल आणि 6वा बॉल डॉट आलाय. एकूण 5 धावा धावफलकावरती आहेत. सुजित पावसे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. सेकंड ओव्हरसाठी एकूण धावफलकावरती 5 धावा आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला धावगती थोडीशी वाढवावी लागेल. त्यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. थोडीशी वेगाने फटकेबाजी मैदानावरती करावी लागेल. फुल टॉस आणि बॉलला पाठवले लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल लॉंग लेग क्षेत्रामध्ये ठोकलाय. तर षटकार आलाय वैभव गायकर यांच्या बॅटमधून आणि धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर आपण पाहतोय. हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्ग असते. पहिल्या षटकामध्ये तेजस गायकर यांनी केवळ 5 धावा खर्च केल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत एकच अधिकृत लिगल बॉल झालाय आणि 7 धावा आल्यात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या खेळाचे अनेक पैलू असतात आणि एकाच सामन्यामध्ये तुम्हाला अनेक पैलू पाहायला मिळतील. पहिलं षटक इकॉनॉमिकल होतं. तिथे केवळ अगदी 5च धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकाचा एकच अधिकृत बॉल झालाय आणि आतापर्यंत 7 धावा आल्यात. हा बॉल देखील इथे डॉट असणार आहे. पुनरागमन इथे करतायत. डू ऑर डाय मॅच.
दोन्ही संघ पराभूत होऊन इथपर्यंत पोहोचलेत आणि दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. असं म्हणतात ना. चला आपण पुढे जाऊयात. गोलंदाज पुणे एकदा सज्ज आहेत. डेड बॉल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सुजित पावसे बॉलिंग ट्रॅकवरती 2 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत. एक षटकार आलाय. अगोदर आपण पाहिलं तर वैभव गायकर त्यांच्या बॅटमधून षटकार आला होता. पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागचे दोनही बॉल अगदी लेंथ पुढे होते दोनही बॉलचे आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. ॲक्शन रिप्ले अगोदरच्या बॉलचा तुम्हाला पाहायला मिळाला. पुढचा बॉल देखील. पाठीमागचे 2 बॉल लगातार डॉट आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत. त्यांना घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट. प्रवीण सुतार मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. ओके ब्रदर संघ बॅटिंग करतोय आणि नैतिक 11 संघ क्षेत्ररक्षण करतोय. डू ऑर डाय मॅच. कारण दोनही संघ एक एक मॅच पराभूत होऊन इथपर्यंत पोहोचलेत. फुदरलेनचा बॉल होता. आपण पाहतोय डाऊन दी लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. आज 2 संघ खरं तर क्वालिफाय करतील सेमीफायनलसाठी आणि त्यापैकी मला वाटतं एक संघ आपल्याला मिळाला आहे ज्या संघाने 2 मॅच जिंकल्यात. ऋतिक रॉयल्स. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळेत. आडव्या बॅटने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय सेमीफायनलसाठी. ऋतिक रॉयल्स. 8 संघांमधून खरं तर प्रत्येक दिवशी 2 संघ क्वालिफाय होतील आणि अंतिम दिवशी अगदी सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस देखील या ठिकाणी खेळवल्या जातील. मला वाटतं एक एक्झिबिशन मॅच देखील अंतिम दिवशी आहे अशी माहिती मला मिळाली आहे. 40+ एक्झिबिशन मॅच देखील या ठिकाणी होणार आहे. अपील जोरदार झाली आहे पंचांकडे परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. हा बॉल डॉट असेल आणि षटक क्रमांक 2चा देखील खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा असणार आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 7च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. त्याला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आपण स्पीडअप करायचंय. नैतिक 11 टीम जास्ती विलंब लावू नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये केवळ 14 धावा धावफलकावरती आल्यात आणि 2 फलंदाज देखील गमावलेत. 7च्या धावगतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 14 धावा आहेत. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. यानंतर आणखी एक 6 षटकांची मॅच बाकी आहे आणि या सेकंड लास्ट मॅचचं देखील पहिलं सत्र मैदानावरती सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण 3 ओव्हर नंतर घेणारच होतो. चला विनंती आहे थोडीशी घाई करा. जास्ती विलंब लावू नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना दोन्ही संघातील खेळाडूंना आहे. यावेळेस फटका चांगला आहे. समोर आपण पाहतोय अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल आणि 15 धावा धावफलकावरती. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 15. पुढचा बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. एक धाव प्राप्त होईल. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या मध्ये.
2 धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. तेजस गायकर आपण पाहतोय त्यांच्या सेकंड ओव्हरमध्ये 3 षटकांची, खरं तर 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार होतो. त्यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. बॅकफुटवरून आपण पाहिलं, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला पाठवलंय, अगदी काऊ फेज मध्ये ठोकलाय, मॅक्सिमम षटकार. चेतन सुतार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकार आलाय. चेतन सुतार यांच्या इथे संधी होती. आपण पाहिलं झेल तर ड्रॉप झालाय, परंतु आता बॉल ट्रॅव्हल झाला थर्डमॅन रिजनला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. सकाळपासून खूप नावांमध्ये मिस्टेक मला भेटल्यात. कृपया विनंती आहे, 12 खेळाडू आपण लक्ष द्या. सकाळी मला क्षितिज 11 सांगितलं, त्याचं नाव श्रुतिक 11 होतं. आता केतन नाव आहे खेळाडूचं आणि ते चेतन आहे. प्लीज थोडंसं लक्ष द्या. त्याने जेणेकरून काय होतं की त्या खेळाडूंना देखील वाईट वाटतं की माझं नाव चुकीचं घेतलं. ते कॉमेंटरीची चूक नसते. कधी-कधी नावं सांगण्यामध्ये चूक होते, कधी-कधी ऐकण्यामध्ये चूक होते. परंतु 12वे खेळाडू आपण थोडंसं लक्ष द्या. दांडी इथे मात्र गोल केली आहे. यॉर्कर बॉल उत्तर नव्हतं आणि खरं तर अप्रतिम हा बॉल होता, नेत्रदीपक बॉल होता आणि या बॉलचं उत्तर नव्हतं. परफेक्ट यॉर्कर आणि तिथे मात्र दांडी गोल केली आहे. फलंदाजी विकेट, फलंदाज बाद. नवीन बॅटर श्याम मैदानावरती. यावेळेस मात्र कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावांचा प्रयत्न झालाय. धावबाद होऊ शकतात, परंतु 2 धावा इथे पूर्ण होतील आणि कदाचित प्रेझेन्स ऑफ माइंड जर असते, समयसूचक दाखवली असती, तर तिसरी देखील धाव पूर्ण झाली असती. 2 धावा इथे पूर्ण होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27-27. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 27 धावा धावफलकावरती. खरं तर नावं ओरिजिनल सांगणं गरजेचं असतं. खेळाडूंचं बऱ्याच वेळा नावं ऐकून आम्ही हँग होतो. कारण सध्या बैलगाड्याचा क्रेज आहे. बऱ्याच खेळाडूंची नावं देखील बैलगाडा क्षेत्रातले बैल आहेत, त्या बैलांच्या नावांवरून नावं आहेत. क्रेज असणं वेगळी गोष्ट आहे, परंतु खेळाडूंची नावं जर ओरिजिनल भेटली तर बेटर बेटर होतं कॉमेंट्रीमध्ये. 27 धावा धावफलकावरती. 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27. दोन्ही संघ डू ऑर डाय मॅच खेळतात. इथून प्रत्येकाला जिंकायचंय. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. बॅटचं एज लागले. आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये अगदी थर्डमॅन रिजनला बॉल गेलाय. एक धाव प्राप्त होईल. रॉबिन राऊंड फॉर्मॅटमध्ये आपण खेळतोय. एक संघ एक सामना पराभूत झाल्यानंतर देखील दुसरी संधी तुम्हाला मिळते जिंकण्याची आणि हाच फायदा असतो रॉबिन राऊंड फॉर्मॅटचा. इथे संधी आहे. इथे जो संघ जिंकेल त्याला पुढची मॅच खेळण्याची संधी मिळेल आणि तिथे जर जिंकले तर क्वालिफाय देखील तो संघ होऊ शकतो. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊ शकतो. ही संधी आहे. फुललेनचा बॉल होता. आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. धावा येत नाहीयेत.
सातत्याने विकेट आल्यात, पार्टनरशिप बिल्ड झाली नाही आणि त्याच कारणास्तव इथे जास्ती धावा आल्या नाहीत. चांगला फटका सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. सुजित पावसे गोलंदाज. षटक क्रमांक 4 साठी पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. इट्स मॅक्सिमम षटकार असेल. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 36 धावा. 36. बॅटर श्याम पंडित यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावा. प्ले अँड मिस. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम फटका आपण पाहिला श्याम पंडित यांच्या बॅटमधून बॉलला हुक करत असताना लॉंग लेग क्षेत्रामध्ये षटकाराला. एकूण धावफलकावरती धावा 36. 36. त्यावेळेस देखील चांगला फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाद झाले असे कदाचित जर वेळेवरती पाठीमागे नसते पोहोचले. प्रेझेन्स ऑफ माइंड होते बॅटर देखील. क्रीज सोडलं परंतु त्यांना माहिती आहे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आणि आता 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा 36. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण जास्त विलंब लावू नका, कारण वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. नैतिक 11. ओके ब्रदर, संघाने टॉस जिंकलाय आणि रॉबिन राऊंड पत्तीने खरं तर ही स्पर्धा ऑर्गनाईज तुम्ही केली. आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि गोष्टी लवकर आपल्यापर्यंत पोहोचतात. परंतु पाठीमागचा काही काळ जर पाहिला तर कोण खेळाडू कसा खेळतो हे आपल्याला माहीत नसायचं. खूप कमी टीम असायच्या ज्या माहीत असायच्या. बॅटचा एज आणि यष्टांच्या पाठीमागे विकेट किपरनं टिपलेला झेल. फलंदाज बाद. सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. तेच म्हटलं डीजेला गाणी कशी काय बदलली. माणूस बदलला म्हणून गाणी बदलली. तेच पाहत होत तिकडे. माणसं बदलली की कार्यक्रम बदलतो असं हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. नवीन बॅटर रोहित मैदानावरती दाखल झालेत. राहुल पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत आणि धावांची नितांत गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र जास्त उसळी घेतली नाही. सिमेंटची विकेट आहे तरी देखील अनिमन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर मात्र समरिन डिलिव्हरी होती. जास्ती उसळी घेतली नाही. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. चांगला फटका आहे. बदललेंचा बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे आणि 37 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला. व्हॉट अ शॉट दॅट इज. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. एक्स्ट्रा कव्हर रिजनला आपण पाहिलं. बॅकफुट वरून स्क्वेअर कट करत असताना ठोकलाय षटकार.
43 धावा धावफलकावरती आहेत. 43. यावेळेस देखील चांगला फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस होता आणि त्याला मात्र सरळ बॅटने वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फी मध्ये टोकलाय. क्रिकेटचा क्लास दाखवणारा कॉपीबुक स्टाईल चौकार. फोर्टी 47 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण करतायत फलंदाज श्याम. फुल टॉस मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि लाजवाब एफर्ट आहे. बॉलच्या दिशेने गेले परंतु चांगला अंदाज त्याने लावला बॉलचा आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. श्याम पंडित चांगली बॅटिंग करतायत. खरं तर क्रमांक 5 वरती मैदानावरती दाखल झालेत. मधल्या फळीतील फलंदाज आहेत परंतु आत्तापर्यंत उत्तम बॅटिंग त्याने केली आहे. खरं तर मॅच डिफायनिंग नॉक ते खेळतायत आणि खूप महत्त्वाचं असतं. वरती विकेट गेल्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाज जे असतात त्यांच्यावरती जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आत्तापर्यंत खूप चांगल्या रीतीनं हाताळली आहे श्याम पंडित यांनी. चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि नवीन बॅटर रोहित आता मैदानावरती आहेत. इथे 5 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 48. अंतिम षटकाला होईल सुरुवात. स्वप्नील केने गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिलाच बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. झेल टिपला जाईल आणि इथे आपण पाहतोय विकेट आली आहे. श्याम पंडित अप्रतिम इनिंग खेळली परंतु आता ते माघारी परततील. विकेट फलंदाज बाद. नवीन बॅटर ओमी सुतार मैदानावरती दाखल झालेत. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर. हा बॉल डॉट आहे. तिसऱ्या बंदांची मदत इथे घेतली जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी ऑर वाईट डिलिव्हरी. टीव्ही अंपायर विल बी चेक. येस इट इज. तिसरे बंद चेक करतील. तर निर्णय आला वाईड बॉल. फोर्टी 49 धावा धावफलकावरती आणि यावेळेस आणखी एक बॉल वाईड आलाय. 50 धावा धावफलकावरती. तिसऱ्या पंचांना पहिल्यांदा रेफर केलं होतं. आज दिवसभरामध्ये फक्त ऑनफिल्ड पंचांना अधिकार आहे रिव्ह्यू घेण्याचा. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 रन्स. बॅकफुट वरून आपण पाहिलं हवेमध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप झालाय. 2 धाव्यांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे अगदी सहज प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. त्यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त झाली. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. फेकी चांगली आहे परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीत.
आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक. धावबाद होऊ शकतात फलंदाज, परंतु वाचलेत आणि 2च धावा तिथे प्राप्त होतील. 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54. 3 बॉल अद्यापही शिल्लक या पहिल्या डावामधले. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण खूप जास्त विलंब लावतायत. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. बॅटचा एज लागलाय. विकेट किपरने चांगला प्रयत्न केलाय. प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल या खेळाच्या पूर्वार्धामधले शिल्लक आहेत. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस मात्र कमालीचं टायमिंग झालंय आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. फलंदाज रोहित यांच्या बॅट मधून आलाय पुलचा हा पॉवरफुल षटकार. आवाज ऐकणार आहोत वांगणी बदलापूरचा. सन्माननीय प्रबुद्धजी कांबळे सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सर वेलकम. आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. नैतिक 11 संघ प्लीज आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. चेंडू मैदानामध्ये गेलेत, अंपायरकडे आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व त्याच पद्धतीने सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. KVC प्रीमियर लीग वर्ष पहिलं ही स्पर्धा आपण पाहतोय. लुझर ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला संघ आहे ओके ब्रदर्स आणि त्यांना फाईट करत असताना नैतिक 11 संघ, आणि आता मात्र त्यांच्या समोर टार्गेट सेट केलंय ओके ब्रदर्स या संघाकडून 62 धावांचं. सलामी जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये गेले. आपण पाहतो राजू गायकर आणि त्यांच्या सोबतीने
कुणाल पाटील, राजीव गायकर यांचा जर विचार केला तर या स्पर्धेतील पहिलं मेडन 50 त्यांच्या नावावरती आहे, मात्र तो सामना त्यांनी गमावला होता. राजू पाटील आपण पाहतोय, सॉरी राजू गायकर मॅन फ्रॉम कोंडेरी आणि कुणाल पाटील मॅन फ्रॉम वासुंदरी हे दोन्ही फलंदाज. नद्यांचा पाहायला गेलं तर 3 नद्या एकत्र येतात, मात्र 3 गावांनी मिळून या ठिकाणी ही स्पर्धा ठेवली आहे. आणि KVC आपण पाहतोय ही स्पर्धा. पहिला चेंडू क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरलाय. गोलंदाज आपण पाहतो पहिलं षटक घेऊन आला मॅन्डेटरी पॉवर प्लेच प्रवीण सुतार. पहिला चेंडू यॉर्कर ब्रह्मास्त्र काढलं बाहेर आणि पहिला चेंडू आपण पाहतो पंकज पाटील डॉट. कुणाल पाटील डॉट. दुसरा चेंडू आपण पाहतोय डीपेस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पैकी चांगली होती, मात्र गॅदर पाहायला गेलं तर गोलंदाज कडून प्रॉपर झाला नाही, अन्यथा डगआउटच्या रस्त्याला परत रस्ता कुणाल पाटील. प्रवीण सुतार गोलंदाज आपण पाहतोय थोडस गॅदर चेंडू करताना तो नक्कीच अनबॅलन्स झाला, चेंडू नक्कीच त्याच्या हातातून निसटला. पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळलाय आणि हा देखील चेंडू होईल डॉट. 62 धावांचं टार्गेट आहे प्रति षटका मागे. 10.3 ची सरासरी राखायची आहे आणि पहिल्या 3 चेंडूवरती फक्त आली 1 धाव. चौथा चेंडू राईट विकेट, राईट ओव्हर द विकेटने चेंडू फेकून दिला. आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर बॉलर हेड. 6 धावांसाठी आला हा बिग हिट. षटकार आलाय आपण पाहतो आणि धावफलकावर जाऊन पोहोचलाय. 7 या आकड्यावरती चेंडू हवेमध्ये कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाचा. झेल इथून मात्र जमिनीला झालाय दान आणि जीवनदान मिळालंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालाय राजू आपण पाहतोय यांना. राजू एक आपण पाहतोय नक्कीच आक्रमक खेळाडू आहेत आणि त्यांचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. पहिलं अर्धशतक त्यांनी झळकावलंय आणि अशा फलंदाजाला इथून जीवनदान दिलं गेलंय. पुढील चेंडू इथून मात्र स्कूप केलाय. चाललाय चेंडू बिहाइंड द विकेट नॉन स्टॉप रिझन मध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आणि आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत. नैतिक 11 संघाच्या लॉस ऑफ 0 विकेट 12 ऑन स्कोर बोर्ड. 12 धावा 10 ची सरासरी राखायची प्रति षटकामध्ये आणि पहिल्या षटकात 12 आल्यात. सेकंड स्पेल आपण पाहतोय केतनचा चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. झेल इथून मात्र झालाय जमिनीला दान. प्रयत्न चांगले होत्या, प्रयत्नांचे मार्ग जरूर मिळतील, मात्र झेल हा जमिनीला दान झाला आपण पाहतोय. आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना धावफलक पोहोचतोय 14 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय राजू गायकर यांना. हा चेंडू आपण पाहतोय कदाचित खेळून काढायचा तो कव्हर रिझन मध्ये, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोपवला आणि आलाय डॉट बॉल. पंधरा ते 20 पावलांचा रनअप आपण पाहतोय. केतन सुताराचा तिसरा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फिंगर रोल झाले होत्या, व्हेरिएशन होत्या चेंडू मध्ये, विविधता होतीये आणि हा देखील चेंडू होईल डॉट.
पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि लागोपाठचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका, बॉल बॅक ड्राईव्ह, रनआउटची संधी, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. राजू गायकर यांना परतावं लागेल. पहिला हादरा. डगआउटच्या स्वरूपात आता मात्र राजू गायकर डगआउटच्या रस्त्याला जड पावलांनी परत आहेत. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती आपण पाहतोय सुजित पावश्या. 14 धावा धावफलकावरती, 14 या आकड्यावरती पहिला हादरा नैतिक 11 संघाला. पुढील चेंडू फुलटॉस खेळू काढलाय, काऊ कॉर्नर रिझर्वला क्षेत्ररक्षक आलाय, वाईडिश लॉंग ऑनचा चेंडू पर्यंत पोहोचेल. 2 धाव घेण्याचा अवधी आहे आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण आणि धावफलकावर आता 2 धावा ऍड होत असताना धावफलक पोहोचले 16 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कुणालला आणि नेट नंबर 3 वरती फलंदाज सुजित पावस्या. स्टेप आउट झाला, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. हा फटका खेळायचा होता, जमला नाहीये. चेंडू देखील निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकांची इथून मात्र समाप्ती होत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय नैतिक 11 संघाची धावसंख्या आहे 16, लॉस ऑफ 1 विकेट. आज प्रवीणने पहिलं षटक हाताळलं होतं, 12 धावा खर्च केल्या होता. तो स्वतः वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन मैदानामध्ये आला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुधीर पावशे आला. पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला गेलं 16 धावा आल्या. आता समीकरण आहे येणारे चेंडू 24. 46 धावांची गरज आहे मात्र हा फटका बॅकफुटला जाऊन सजवलाय. मिड विकेटला क्लिअर करेल. आपण पाहतोय सुजितच्या बॅट मधून आला हा मायटी हिट षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय. हा देखील फटका चांगला मात्र वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याला हुलकावणी दिली. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, आलाय षटकार. आणि धावफलक पोहोचलाय. आपण पाहतो 28 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात जरी चांगली गोलंदाजी केली होती प्रवीणने, मात्र या 3ऱ्या षटकात त्याच्यावरती हल्ला चढवलाय सुजित पावश्या याने. पुढील चेंडू आता पुन्हा एकदा गोळीसारखा चाललाय. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत हॅट्रिक 6 आपण पाहतोय सुजितच्या बॅट मधून. त्या स्पर्धेमध्ये सुजित पावशे याची आयकॉन म्हणून निवड केली होती आणि या स्पर्धेमध्ये मी आयकॉन म्हणून का खेळतोय त्याचं प्रात्यक्षिक या सामन्यामध्ये त्याने दिलाय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले. धावफलकावर धावा आता जाऊन पोहोचल्यात 34. 34 धावा 65चं टार्गेट आहे आणि इथून टार्गेट चेस करण्यासाठी सुजित पावशे तयार आहे.
राईट आर्म राऊंड विकेटने यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथून मात्र खेळून काढला. चॉक केलं होतं या चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा चेंडू गेला. एक धाव मिळाली आणि आता मात्र सुटकेचा मोकळा श्वास सोडला असेल गोलंदाज प्रवीणने, कारण आता या एक धावेने नॉन स्ट्राईक एंडवर आलाय फलंदाज सुजित. फलकावर धावा 38. उर्वरित 2 चेंडू फेकायचे स्ट्राईक एंडला. आपण पाहतोय कुणाल पाटील हा चेंडू बॅट शिकाडा. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅन मध्ये बीट होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा प्लेअर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर चालू आहे. सुजितने नकार दिलाय आणि एकच धाव मिळेल. आता धावफलकावर धावा झाल्या आहेत 36 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू, शेवटचे 3 चेंडू इथून मात्र चांगले हाताळलेत. स्ट्राईक एंडला सुजित. पावशेचा बोल बालाय. पुन्हा एकदा डीपी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. संधी आहे. झेल स्वीकारलाय आणि इथून मात्र मोक्याच्या क्षणी मोठी विकेट मिळते. आपण पाहतोय ओके ब्रदर्स संघाला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावफलकावर धावा 36. अजूनही 26 धावांची इथून मात्र गरज असणार आहे. चेंडू शिल्लक असतील 18 मध्ये 26 करायचे आहेत. खर तर 3 षटकार मारल्यानंतर मोह आवरला नाही सुजितला. डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याने फटका जरूर सजवला, मात्र तो फटका फसला. तिथे क्षेत्ररक्षक हसला. त्याने मात्र झेल स्वीकारला. फलंदाज बाद. सुजित डगआउटला आलाय. नवीन फलंदाज सूरज केणे. एक सूरज केणे आपण पाहतोय गोरसई मध्ये खेळतो, त्या नावाचा दबदबा नक्कीच आहे आणि या गावातील देखील एक सूरज केणे आता मैदानामध्ये. कोंडिरे गावचा खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला असेल कुणाल पाटील. 18 मध्ये 26 करायचं समीकरण सोपं आहे, मात्र गोलंदाज आपण पाहतोय केतन सुतार, ज्याने मात्र 4 धावांचं षटक हाताळलं होतं. राईट आर्म द विकेटने पहिला चेंडू, हा चेंडू फुलटॉस होता. लोअर फुलटॉस वरती चेंडू डीप मिड विकेटला कव्हर केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये चौकार. गोलंदाजी केतनची चांगली होती, मात्र क्षेत्ररक्षकाचं त्याला साथ लाभत नाहीये. तो चेंडू सोप्या रीतीने अडवायचा होता. थोडस फंबल झालं, पायावरती चेंडू अदळला गेला. आपण पाहतोय सीमारेखा पार मिळाला. धावा 4 आणि 4 ने धावफलक पुढे सरकत असताना आता आपण पाहतोय 40 अजूनही 22 धावांची गरज. येणारे उर्वरित चेंडू 17. केतन राईट आर्म ओव्हर द विकेटने कुणाल साठी पुढचा शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन नुसती दिशा दिली होती. कव्हरच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक बीट झालाय. खराब फिल्डिंग ओके ब्रदर्स संघाची आपण पाहतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. धोक्याची घंटा वाजली आहे, मात्र 3 धावा इथून मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि धावफलक आता पोहोचलंय 43 या आकड्यावरती. गोलंदाजी मी जसं म्हटलं केतनची चांगली होते. क्षेत्ररक्षकाचं त्याला लाभ आपण पाहतोय होत नाहीये आणि 3 धावा मिळाल्या. 43 धावा अजूनही 19 धावेची गरज. शॉर्ट पिच चेंडू हुक केला. चेंडू चालला डीप बॅकवर्डला. मिळतील धावा पूर्ण 4. हा आला चौकार. थँक्यू डीजे. फलकावर आता धावा झाल्या 47 आणि इथून मात्र आता 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अख्रूट टप्प्याचा बॉल तर मात्र बॅकफुटला जाऊन हुक करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चौकार वसूल केला. पुढील चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने बेसबॉल पद्धतीने चेंडू चाललाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आलाय. वाईडिश लॉंगन वरून चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. थोडासा थ्रो वाईडिश होता, मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचेल
49 या धावेवरती. आता 13 धावांची गरज. मैदानामध्ये चेंडू शिल्लक असतील 14 चेंडू, 13ची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज केने. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने कॉर्नर रिजन क्षेत्र निवडला. वॅकेन एरिया. चेंडू फरार झालाय सीमारेखा पार. पुन्हा एकदा पाहतोय आपण सूरजच्या बॅट मधून चौकार. मात्र 9 धावेंची गरज असेल. स्टेप आउट झाला. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये फटका जरूर सजवलाय स्वतःला सावरत. इथून मात्र 2 धावा कंप्लीट होतील का? यस, 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात आपण पाहतोय. आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ मैदानामध्ये नैतिक 11 टफलकार धावा आहेत आपण पाहतोय 55. 12 चेंडू आणि 7 धावींची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. देऊया डीजे मास्तर यांना एक सुमधुर संगीत वाजवण्याची संधी. क 56 ही धावसंख्या आपण पाहतो नैतिक 11 या संघाची. आणि गरज असेल 6 धावींची. हलक्या हाताने पुश केला. पुश करा खुश राहा हे आपण पाहिलं प्रात्यक्षिक मैदानामध्ये. कुणाल पाटीलच्या माध्यमातून 1 धाव आली. अजूनही 5 धावांची गरज. मैदानामध्ये चेंडू शिल्लक 11. 11 चेंडू 5 ची गरज. उमी सुतार गोलंदाज आपण पाहतोय. एक उत्तम समालोचक देखील ते आहेत. हा चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिझनला. आणि या फटक्याने सामना संपवला आपण पाहतोय. फलंदाज सूरज केने याने. आणि इथून मात्र नैतिक 11 संघाने हा सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि हरलेल्या संघासाठी बेस्ट ऑफ लक आणि हार्ड लक मित्रांनो.